स्थानिक आमदारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजकीय मतभेदांमुळे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष भगवानराव राठोड यांनी पक्षपदाचा राजीनामा दिल्याचे मुखेडच्या कमळेवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। लवकरच मी कोणा पक्षात जायचे ती भूमिका घेणार आहे। मी काही गोष्टींचे भांडवल करत नसून वेळ पडल्यास गौप्यस्फोट करू असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले। 5 वर्ष जिल्हा परिषद असून सुद्धा मी कधीच पत्रकार परिषद घेतो नाही काही कारणामुळे, पण आज ही वेळ आलेली आहे आमच्यावर आणि इथे पत्रकार परिषद घेण्याचं हे स्थळ निवडण्याचं कारण मी तेच आहे। आम्हाला हे जे रूम आहे, जसं तुम्ही सगळे आज आपण बोलत होतो, या रूममध्ये बापूंचे विचार दडलेले आहेत, त्यांच्या विचाराचं इथं मंथन झालेलं आहे आणि त्याच विचाराचं साक्षी घेऊन मला इथं तुमच्यासोबत संवाद साधायचा। आपल्याला सर्वांना माहीत आहे की बापूचा प्रवास हे 1955 पासून चालू आहे। 1955 ला त्यांनी पहिली शाळा वसतिगृह त्यांनी चालू केलं, एवढं त्यांचं विजन होतं। 62 साली पहिली आश्रमशाळा त्यांनी या डोंगर भागामध्ये चालू केली, जिथं शिक्षणाचं कुठं गंधही नव्हता, अशा माळरानामध्ये त्यांनी शिक्षणाची बाग फुलवली आणि त्या बहुत गरीब वंचित मुलांना शिक्षणाचं मिळवून देण्याचं त्यांनी एवढं मोठं कार्य केलं। त्यांचाच हा वारसा पुढे चालावा म्हणून त्यांनी मला काही वर्षापूर्वी त्यांनी मला राजकारणामध्ये आणलं। मी स्वतः उच्च शिक्षित आहे, मी स्वतः BE केमिकल झालेलो आहे, माझं MBA मॅनेजमेंट झालेलं आहे, फार मोठी पगारावर मी होतो, फार मोठा व्यवसाय होतो माझं हैदराबादला, माझी स्वतःची मिसेस फार मोठ्या पदावर आहे। ते सर्व सोडून सुद्धा मला इकडे यावंसं वाटतं, कारण मलाही वाटलं की कुठेतरी आपण आपल्या समाजाला कुठे द्यायला पाहिजे। त्या ऋणातूनच मी इकडे आलो, बाकी कुठल्या आपल्याला पदाच्या लालच्यामुळे मी तर आलो नाही। कुठेतरी बापूचा वारसा पुढे चालला पाहिजे। मागच्या 5 वर्षांमध्ये जिल्हा परिषद सदस्य होतो, तुम्हाला सर्वच माहिती आहे। मी पहिल्या 2 वर्षांमध्ये सामाजिक चळवळीचं करण्याचा मी प्रयत्नही केला। मी राजकारण बघितलं नाही। खरं सांगायचं म्हणलं तर मी 2014च्या पहिले मी ते नव्हतोच, मला माहीत सुद्धा नव्हतं जाती विधी काय जातं, ते त्यानंतर मला माहीत आहे। तर माझ्या मनामध्ये हमेशा राजकारणापेक्षा समाजसेवाचंच जास्त ओढ होती। शाळेना भेटी देणे, जिल्हा परिषदेला भेटी देणे, कुणाला घर नसेल तर त्याची तळमळ माझ्या मला होती। घर सुद्धा बांधून दिलं आणि स्वतःच्या पैशाला जमा करून आम्ही गोंधळाला मी घर बांधून दिलं आणि सगळ्यांनी, एवढी माझी तळमळ होती। योगायोगानं 2 वर्ष कोविडमध्ये आले, कोरोनामध्ये आलं, सगळं आलं, तिथं काय अडकलं। माझा काय व्यवसाय होतो मुंबईला, तिथं काही गोष्टी, तिथं काही माझा बराच वेळ गेला, त्या कारणामुळे मध्ये माझा संपर्क कमी पडला। संपर्क जरी कमी पडला पण माझी ओढ मात्र कमी झाली नाही। मला एवढं सांगायचं आहे की माझं हे पुढील जे आयुष्य आहे, जसं माझ्या आजोबांनी घालवलेलं आहे तसं माझं पुढील आयुष्य हे मी लोकांच्या सेवेतच घालून, हे मला आज मुद्दामून इथं सांगायचं आहे। कोणी काही जरी म्हणलं तरी मी माझं पुढील आयुष्य हे समाजाच्या कल्याणासाठी घालवणार। मग कोणी किती जरी काही दबाव आणला, कोणी काही माझ्याबद्दल काही दुष्प्रचार जरी काही जरी केला, त्याच्याने मला काही फरक पडणार नाही। मला माहिती आहे, मला हे आयुष्य मला एकदाच भेटलेलं आहे आणि हे शरीर मला माझ्या कार्य करण्यासाठी मला शरीर देवाने दिलेलं आहे आणि मला आध्यात्मिकतेकडे जरी मला वाटचाल करायची असेल तर मला शरीराचा योग्य रीतीने मी वापर करणार, चुकीचा मी या शरीराचा वापर करणार। तरी मी ह्या कुठल्याच गोष्टीकडे मी लक्ष न देता मी माझं वाटचाल पुढे चालू ठेवणार आहे। हे माझे विचार पुढे नेताना काही मला बऱ्याच अडचणी आल्यात। अडचणी येत असताना मला म्हणजे जिल्हा परिषद तिकीट आज माझे स्वतःचे आजोबा आमदार असताना त्यांना वाटलं कुठं तर वारसाबा आमचं पुढे जायला पाहिजे। त्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला आणलं, तिकीट येते सुद्धा मला अडचणी आल्या। अडचणी आला नको होता। ज्या माणसाने रोपटं लावलं, झाड लावलं, त्याचं जर त्यांना वाटत असेल किंवा त्यांचं नातू जिल्हा परिषद सदस्य व्हायला पाहिजे, तुम्हाला कोणाला अडचण नको व्हायला पाहिजे। तिकीट पासून पण आम्हाला अडचण आली। योगायोगानं बापू असल्यामुळे तिकीट सुद्धा भेटलं, आपण निवडून सुद्धा आलो। निवडून आल्यानंतर पण सहजासहजीच मला कुठला माझा प्रवास सहजासहज झाला नाही, बऱ्याच अडचणी येत राहिल्या।
ते आम्ही सहन करत गेलो आणि सहन करत जाणार. आणि आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारे लोक आहोत, आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत, ज्योती फुलेला लोकांना मानणारे लोक आहोत. आम्ही विरोध म्हणून विरोध बघत नाही. वैचारिक मतभेद आम्ही ठेवणार, पण मनभेद आम्ही ठेवत नाही, किती जरी काय झालं तरी. असेच काही मतभेद निर्माण झालेत, वाढत गेलेत, आणि आता मला वाटलेली आहे की आता वेळ आलेली आहे कुठेतरी मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तो वेगळा निर्णय, राजकीय निर्णय मी आज घेणार आहे. आणि मला हेही सांगायचं आहे की मी कोणावरही अन्याय होत असेल तर मी सहन करणार. मग तो माझा घरचा मॅटर झाला किंवा बाहेरचा मॅटर. कोणाकडे काही नसेल वा सत्ता नसेल, पैसा नसेल म्हणून तुम्ही अन्याय करत असाल, तो आम्ही सहन करणार नाही. मी त्याचा विरोध करत राहतो. कितीही माझ्यावर दडपण येऊ द्या, कितीही प्रेशर येऊ द्या. हे म्हणत असताना मला हेही सांगायचं आहे की मी त्याचं भांडवल सुद्धा करणार. मला वैयक्तिकरित्या कुठल्याच गोष्टीचं भांडवल करून मला राजकारणाचं त्याचं बेनिफिट घ्यायचं नाही. कारण राजकारण हा माझ्या पदासाठी मी करतच नाही. मला पद भेटो न पटो, मी माझं वैचारिक राजकारण मला करायचं आहे. त्याच्यामुळे मला घरगुती भांडवल मी करणार नाही. मला करायची गरज नाही. आमचं घर म्हणजे ओपन बुक आहे, सगळ्याला सर्वच माहीत आहे. मला याच्यात वेगळं काही सांगायचं नाही. फक्त आज मला एकच सांगायचं आहे की मी ह्या निमित्तानं तुमचं जास्त वेळ घेत नाही. म्हणजे राजकीय भूमिका मी बदलत आहे. वरच्या लेवलवर काही जर असं तर स्थानिक कारणामुळे मी एक निर्णय घेतला. तर आज मी तुमच्या समक्ष भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वावर मी आज राजीनामा देत आहे.